मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता आपण सटाळे आगरवाडी पालघर या ठिकाणी आलेले आहोत। त्या घरात प्रवेश करतानाच उजवीकडे विठू माऊली आशीर्वाद देत आहेत। पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे। ज्या वहिनींना भेटणार त्यांचं नाव आहे तेजस्विनी राहुल वर्तक, तर ज्या जाऊबाई आव्हान देणार आहेत त्यांचं नाव आहे भक्ती भूपेंद्र वर्तक, तर जाऊबाई आहेत सुजाता ऋषिकेश वर्तक। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। घ्या उखाणा। दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी, राहुलच्या जीवनात मी आहे आनंदी। काय सांगताय काय? राहुल आता तुम्ही सांगा। मिळून काम केल्याने काम होते लवकर, तेजस्विनी चिरते भाजी, मी लावतो कुकर। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। माझे मिस्टर नमस्कार। नमस्कार। माझे सासरे नमस्कार बाबा। माझी आई आई नमस्कार। माझी 2 नंबर जाऊबाई नमस्कार। मोठ्या जाऊबाई नमस्कार। माझे धीर नमस्कार। 2 नंबर धीर, काक सासू नमस्कार। नळनबाई माझ्या नमस्कार। मोठ्या धीरांची मुलगी नमस्कार। माझे वडील नमस्कार। आणि माझे हो हो धीर। मोठे जावेंचे मिस्टर आता नाहीयेत, बाहेर आहेत, बरं. ते नाहीयेत। हो. आणि हे आमचे भटजी आई आणि आई आई आणि हे म्हणजे 2 नंबर जावेचा मुलगा नमस्कार। माझी मुलगी हॅलो. वेदा, छोटी 2 नंबर जावेची मुलगी आरची आणि माझा नमस्कार. छोटा मुलगा रियांश। नमस्कार। चला बरोबर मला सांगा माहेर कुठलं तुमचं? एडवन म्हणून गाव आहे। कोण कोण आहे माहेरी? माझी आई पप्पा, माझा मोठा भाऊ आहे आणि एक छोटी बहीण असते। काय करतो भाऊ? भाऊचा बिझनेस आहे। पण बालपण एकदम मजेत? मजेत, एकदम मजेत। आई बाबा काय करायचे? आई हाऊस वाईफ आहे, पप्पा जॉबला होती एसटी मध्ये। तुमचं बालपण? माझा वडील सटाळ्याला झालंय। मग कोण कोण होतं घरी? आजी आजोबा, आई वडील, आम्ही 3 भाऊ, काका काकी। आई बाबा काय करायचे? वडील बिझनेस करायचे पहिले। आणि आई? आई घर। पण मला सांगा तुमचं इकडे होतं बरोबर ना, आणि आता ते इकडे आहेत, ओके। मग हे जमलं कसं? जमलं म्हणजे कॉलेजला आम्ही एकत्र होतो 11वीला। मग पुढे? तिथून मग फ्रेंडशिप होती आधी आमची दोघांची। नंतर मग ह्यांच्या मनामध्ये कधी माझ्याविषयी मनात निर्माण झालं ते काही मला माहिती नाही। नाही कधी झालं? 12वीला। 12वीला? हो। कसं काय 12वीला? तिची स्माईल आवडायची मला, जी बघा अजूनही आहे। सगळं हसण्याने केलेलं आहे, कळलं का? मग काय आलं, स्माईल तुम्हाला आवडायची? हो। मला सांगा, स्वभाव. कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यासाला जात होता हो। बरोबर का? मुलींची स्माईल बघायला? अभ्यासाला मग त्यात पण बघत असायचे, म्हणजे फर्स्ट बेंच वरून लास्ट बेंच कडे नजर असायची। क्रॉस होते ना मी। मी फर्स्ट बेंच वरती। तुम्ही पहिल्या बेंचवर कोण? मी। तुम्ही असे क्रॉस, आणि तुम्ही लास्ट, सेकंड लास्ट। आणि मग तुम्ही असे इकडनं तिकडे बघायचे? मॅडम सेंटरला यायच्या ना शिकवायला। मॅडम सेंटरला शिकवायला बसायचं, बरोबर ही दिसायची समोर। मग कसं काय प्रपोज केलं तुम्ही? विचारलं एक दिवस, एक्झाम होती दुसऱ्या दिवशी, म्हटलं होतं हो सांग, एकदा नाही सांग। असं कुठे परीक्षेच्या आदल्या दिवशी? हो। काय दिवस निवडला तुम्ही? काय करणार? पण मग विचारल्यावर काय प्रतिसाद मिळाला? मी त्यांना सांगितलं की घरून, म्हणजे आई जॉईंट फॅमिली आमच्याकडे, पण घरून वगैरे सगळं असं आहे, तर आई पप्पांच्या विरोधात मग नाही करणार। घरून जर झालं प्रपोजल वगैरे तर मग होकार आहे असं। पण आधी होकार आज झाला होता ना दोघांचा? नाही म्हणजे मी सांगितलं की घरून झालं तर मग माझं ते नंतर हो, पण आधी होकार दिलाच होता ना। आवडायचे वगैरे मला। मग हे सांगा ना। त्यांनी सांगितलं तुमचं स्माईल त्यांना आवडलं होतं, तुम्हाला का आवडायचे? त्यांचं जे होतं सगळं मिक्स वगैरे फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे सगळं जे त्यांचं खेळणं वगैरे सगळं वातावरण, आणि ते गेल्यानंतर एक जो माहोल मित्रांमध्ये वगैरे असायचं, एन्जॉयमेंट वगैरे, ते आवडायचं त्यावेळेस असं। म्हणून मग एक मनात होतं की छान आहे असं। काय तुम्हाला खात्री होती या होकार देणार? हो। का? नसतं झालं तरी घरून झालं सर कन्फर्म होतं। हो का? पण आता मला विचारायचंय, किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष। 11 वर्षापूर्वी या कुटुंबात आला। आम्हालाही आल्याबरोबर इतकं छान वाटलं की घरात प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूला विठ्ठल रखुमाई आशीर्वाद देत आहेत। या 11 वर्षाच्या प्रवासाबद्दल काय सांगा? मी जेव्हा फर्स्ट टाइम आले ह्या घरी, तेव्हा अगदी माझे दोन्ही धीर मला म्हणजे गेटपर्यंत आले होते, असं म्हणजे स्वागत करण्यासाठी, घेण्यासाठी। दोन्ही जाऊबाई पण माझ्या एकदम खूप म्हणजे बहिणीसारख्या। आमच्या 2 नंबर जाऊ म्हणजे आम्ही एकत्रच कॉलेजमध्ये, हा पण माझ्या जोडीला कॉलेजमध्ये एकत्रच आहेत, तर त्या माझ्या अगोदर आल्यात। तुम्ही यांच्याच कॉलेजमध्ये एकत्रच होतो आम्ही कॉलेजमध्ये। सगळे अँगलच लागलेत कॉलेजमध्ये? तुमचं लग्न अरेंज की लव? लव विथ अरेंज, सेम। आई काय सांगणार मुलीबद्दल? स्वभाव चांगला आहे, मिळून मिसळून राहणारी आहे
आणि जावा पण तिघी बहिणीसारख्या राहतात, व्यवस्थित राहतात. आणि जावई जावाई तर बघायलाच नको. खूप प्रेमळ आहेत, खूप प्रेमळ आहे. सगळं कुटुंबच प्रेमळ आहे. मग एकदम खुश आहात ना तुम्ही, एकदम आनंदी खुश, आहात ना? एकदम आनंदी. पण मला सांगा, 1 नंबर आणि 2 नंबर द्यायचा असेल तर या दोघांमध्ये 1 नंबर कुणाला द्याल आणि 2 नंबर कुणाला द्याल? 1 नंबर जावयानंच देणार. अगदी काही कळलं तर पटकन येणार धावून असे. बाबा काय जावयाबद्दल? जावाबद्दल प्रश्नच नाही म्हणजे जसं मुलासारखं. हो हो, माझ्या मुलगा आहे तसाच सेम जावाई. अरे वा. आणि मुलगी? मुलगी पण, मुलीचं पण काय कमी नाही ना, म्हणजे सर्व व्यवस्थित सर्व आहे सगळं. सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल काय सांगणार, चांगली आहे, माझ्या मुलीसारखी आहे. पण मला सांगा, तुम्ही इतकं छान विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, दरवर्षी पंढरपूरला जाणं असतं तुमचं? आहे, प्रत्येक वर्षी होतं. आता कोरोनामध्ये 2 वर्ष गेलो नाही एवढंच. काय सांगणार वहिनीबद्दल? वहिनी खूप चांगल्या आहे असं. आणि मैत्रिणी सगळी आहेत. ती जी मैत्रीण आहे ना, इच्छा झाल्यापासून ती माझी मैत्रीण आहे ती. पण जेव्हा काहीच कंप्लेंट नाही काय. आणि भाऊ? खूप चांगला आहे भाऊ, आम्हाला खास मित्र आहे. बरं, मित्रांनी सगळे गेम केले. मित्र झाला. नाही बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. पक्षी प्राणी काही सांगेन, एक नाव विसंगत असणार, ते ओळखायचं आणि जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं झी मराठी लिहिलेलं बंद पाकिट घेऊन यायचं 10 सेकंदामध्ये. कुणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. झेंडू, गुलाब, जाई, फुलपाखरू, जुई. वेळ सुरू झाली. 10 सेकंद. बसा. झी मराठीकडून सोन्याची नथ मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही त्यांच्या मोठ्या जाऊबाई. मोठ्या जाऊबाई. बापरे. आणि तुम्ही त्यांच्या? मी मधली 2 नंबर. 2 नंबर. अच्छा, म्हणजे तुम्ही 1, 2, 3. तुमचं बाहेर कुठलं? केळवा. तुमचं? कोरे. तुमचं कसं, अरेंज लव? अरेंज. तुम्ही? लव विथ अरेंज. बरं, मला सांगा, तुम्ही जाऊ हो की नाही? सर्वात आधी या घरात तुम्ही आला, बरोबर? मग या आल्या. तुम्ही जेव्हा घरात आला तेव्हा यांनी कसं सांभाळून घेतलं? खूप छान, एकदम असं म्हणजे मोठ्या मैत्रिणीसारखं किंवा बहिणीसारखं. बहिणीपेक्षा म्हणजे खूप छान आहे. एकदम स्वभाव पण खूप छान आहे, प्रेमळ आहेत एकदम. समजून घेतलं, खूप समजून घेतलं. पण तुम्ही या आल्यानंतर किती वर्षांनी आला? मी 6 वर्षांनी आली. तुम्हाला असं वाटतं की खूप आनंदी व्हायला पाहिजे? खूप आनंदी व्हायला पाहिजे असं वाटतं ना? हो, वाटतं. एवढंच विचारतोय. मग मला सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर अजून आनंदी होतील? नाही, त्यांचा एक गुण आहे फक्त की त्या स्पष्ट बोलतात. म्हणजे मागे बोलायचं नाही, बोलायचं तर स्पष्ट बोलायचं. तोंडावर. बरोबर, तोंडावर बोलायचं. तो त्यांनी बदलला पाहिजे. तोंडावर. तेच त्यांचं म्हणणं आहे, तोही बदलला अजून आनंदी होणार. बरं, तुम्ही मला सांगा, तुम्हाला वाटतं ते आनंदी झाल्या पाहिजे? हो. हा, मग त्यांनी कुठला स्वभावात बदल केलेला तुम्हाला आवडेल? ती काय करते, मुलं आहेत, चिडचिडी झाली का त्या मुलांना म्हणजे कोणाच्या समोर बोलते ती पटकन किंवा मारते पण. तिला म्हटलं त्यांची मुलांची मनं दुखवतात त्यामुळे, तर ती आता हे बंद कर. आता मुलं मोठी झाल्यात. बरोबर. तुम्ही आजपासून बदल करायचा. चिडचिडी कमी करेल. अतिस्पष्ट वक्तेपणामुळे सुद्धा मन दुखावतात. नाही काय खटकलं तर. दोघींनी मिळून सांगा, ती आनंदी व्हावी असं वाटतं का? ती आहे आनंदी, म्हणजे तिघी पण आनंदी आहेत अजून. त्यांनी काय बदल केला पाहिजे सांगा, एक स्वभावातला, दोघींनी मिळून. हा, तिला कसं, तिला लगेच मन हळवं आहे तिचं. कोणी काय बोललं की लगेच तिचा डोळे भरून येतात. कोणी काय म्हणजे तुम्ही स्पष्टपणे काय बोललात की? नाही आम्ही नाही. आमच्या तिघींमध्ये कधी काय होत नाही. बरं, पण मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? तोच बदल करायला पाहिजे. हळवेपणा त्यांनी बदलायला पाहिजे. बाकी काहीच नाहीये. काय हो, रडणं कमी करा. हो नक्की. पण आज सगळे एकत्र आहेत आणि सासूबाई नाही आहेत ना, तर त्यांची खूप आठवण येते. म्हणजे आमचं कुटुंब भरलेलं नाही आहे असंच. म्हणजे त्या खूप लक्ष्मी होत्या असं आमच्या घरामध्ये सांगायचं. म्हणजे त्यांची इच्छा होती, खूप त्यांची इच्छा होती की तुम्ही बोलवायचं अशी इच्छा होती, 6:30 वाजले की पण ते आज मिळत बसायच्या तुमच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये. आणि आज ते आमच्या फॅमिलीमध्ये नाहीये, तर कुटुंब भरलेलं वाटत नाहीये आमचं असं. त्यांच्यामुळे खूप हे वाटतं थोडंसं. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करणार? मी काही कोणाला डायरेक्ट तोंडावर बोलणार नाही. म्हणजे मागूनही बोलू नका. मागून नाही. तुम्ही आजपासून एक बदल? मी मुलांवरती चिडचिड कमी करेल. कसं वाटतंय मुलांना ऐकून? बरं वाटलं का? काय रे, हा काय चेहरा खुल्लाय, टवटवीत दिसायला लागलाय. सांगा, या कुटुंबाबद्दल, या तिघींबद्दल सांगा. तिघी खूप छान आहेत, कामामध्ये छान आहेत, एकदम अगदी मस्त. पण मला सांगा, हे जे काकसाकू म्हणतात त्या काय कावकाव करतात? नाही, काही नाही. त्या असल्या की आम्हाला एवढा आधार वाटतो ना. धडपण कमी होते. सुगरण आहेत त्या, उत्तम, अतिशय.
वहिना नाहीच, एकदम मैत्रिणीसारख्याच आहेत, म्हणजे बहिणीसारख्याच. मी लहान आहे ना त्यांच्यापेक्षा, मग त्याला म्हणजे कधीच वागवतच नाही असं नळंद आहे असं, एकदम बहिणीसारखं वागवतात मला. पण तुम्ही इथे येता राहायला कधी? हो येते ना. माहेरी? हो येते. किती दिवस येता? राहते 15-20 दिवस वगैरे. आणि मग 20 दिवसांनी निघता तेव्हा कसं असतं? तेव्हा डोळ्यात पाणी येते. कोणाच्या? माझ्या पण आणि त्यांच्या पण. आनंदाने येतं की दुःखाने येतं? नाही, आनंदाने पण येते आणि दुःखाने पण ती येते. निघाली एकदाची हो. म्हणून. नाही तसं नाही, तसं नाही, आनंदाने येते. मी चुलत भाऊ आहे यांचा, म्हणजे आम्हाला काही लागलं तरी मिळणार आणि इथे काही खायला प्यायला असं काहीच कमी नाही कधी. नाव काय तुझं? प्रीत ऋषिकेश वर्तक. कितवीत आहेस? 8th मध्ये. काय सांगशील, कसं वाटतं तुला शाळेत वगैरे अभ्यास करताना? मस्त वाटते, एकदम मस्त शिकवतात. ऑनलाईन चालू आहे. तुला शाळेत 12 तास ठेवायचं ठरवलं आम्ही आणि 12 तास घरात ठेवायचं ठरवलं, तर जास्त कुठे आवडेल, शाळेत की घरात? शाळेत. कशासाठी ते कळलं. दे त्या ताईकडे. ताई, कसं वाटतंय तुला आज? मस्त वाटते. तू कितवीत आहेस? मी आता 6वीत. 6वीत. या तुझ्या कोण? मोठी काकी. त्या? 2 नंबर काकी. आणि ती? मम्मी. हो की नाही? हा. मग मला सांग, या तिघींपैकी जर तुला एखादी गोष्ट सांगायची असेल तर तू या तिघींपैकी आधी कोणाला सांगशील? आधी मम्मीला सांगेन. मम्मी मला किचन मध्ये येऊन देत नाही, मला कुकिंगचं आवड आहे. मम्मी कुकिंग तुला किचन मध्ये येऊ देत नाही? नाही, पसारा होतो. तुला काय आवडतं किचन मधला, कुठला पदार्थ करायला आवडतो? पिठाबरोबर खेळायला जाम आवडते. पिठाबरोबर खेळायला? त्यापेक्षा आता तू भविष्यात विद्यापीठात तुझा नंबर कसा येईल त्याच्याकडे लक्ष दे. हा. आणि या कुटुंबाचं नाव मोठं कर. तुला शुभेच्छा. हा, द्या. आपलं नाव? आलची. आळशी? आलची. आर्ची. अरे वा, आर्ची आहे नाव तिचं? आर्ची. आर्ची. झिंग झिंग झिंगाट. बरं बरं, कितवीत आहेस बाळा तू? 4थीत. 4थीत ना? 4th मध्ये ना? बरं बरं. मग आता या कोण तुझ्या? या काकी. काकी. त्या? या ही माझी मम्मी. मम्मी. आणि ती काकी. बरोबर. मम्मी तुला पण ओरडते? हो. तुला पण म्हणजे मारते? कधी कधी होते. मारते नाही, मारते दादालाच. दादा काय तो बाउन्सिंग? नाही, तो येऊन जाऊन फोन घेतो म्हणून. तुला आवड कसली आहे? मला ड्रॉइंग, डान्स, सिंगिंग. त्याच्यात अभ्यास कुठे आलाच नाही. तो ऑप्शनला. हो ना? दे त्याच्याकडे, दे. नाव सांग. डॅन्स राहुल वर्तक. बरं, मला एक सांग, या तिघांमध्ये कोण जास्त भांडतं रे, मस्ती करतं? प्रीता तो जाम करतो मला. या कोण तुझ्या? त्या काय आणि सुजाकी. हो ना? आणि त्या? मम्मी आणि बाबा. हो. मग तुला यांनी कधी धपाटा दिलाय? खरं सांग. मम्मी देते. बरं, मम्मी तुला जास्त धपाटा देते की बाबाला ओरडते जास्त? मम्मी मला जास्त देते. आई ग बिचार. हो ना? तुला काय आवडतं? गाडी. तुला अभ्यास नाही आवडत? आवडते. काय आवडतं? काय म्हणून दाखवतो मला? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव ओम शांती. शांती. देवा, याला शांत कर पहिला देवा. बरं, आता या चौघांपैकी या दोघी ज्या ताई आहेत त्यांना मी खेळासाठी आज बोलवणार आहे. समोरासमोर बसलेले. तू मधल्या काकीसाठी खेळायचं आणि तू मोठ्या काकीसाठी खेळायचं. तेव्हा आता बघूया कोण जिंकून देणार. या दोघींच्या खेळामध्ये जे जिंकणार त्या पुढच्या खेळात त्या माऊलीला आव्हान देणार. दोघींनाही 10-10 संधी. तो चेंडू त्या प्लास्टिकचा जो अडथळा ठेवलाय तिथे थांबला पाहिजे. हां, पलीकडे जाऊन उपयोग नाही. तेवढ्याच मध्ये थांबेल ते. चला, 10 संधीमध्ये बघूया कोण जिंकून देणार कुणाला. 1, 2, 3. आधी तू. तीन, 4, 5. थांबा. 1, 2, 6. टाक सगळे.
लिटिल चॅम्प्स काय करू शकतात बघा. 1 नाही, बाहेर गेला 1 आहे आतापर्यंत. एक आणि तुझे 2. त्यामुळे कोण गेलाय पुढच्या खेळात? मोठी काकी, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद, अभिनंदन. आणि आता पुन्हा गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं? छान वाटलं. का त्या हरल्या म्हणून? नाही. मग का छान का वाटलं तुम्हाला? मुलांनी असा सहभाग घेतला आणि काकींना जिंकून दिलं आणि त्यांना हरवून नाही असं काही नाही. म्हणजे छान वाटलं ना, खेळ झाला ना, गंमत आहे त्याच्यात काय. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आज क्षमा मागण्याची असेल तर माझ्या माहेरच्या माणसांची पण मागेल आणि सासरच्या माणसांची पण मागेल. सासऱ्यांना, मोठ्या जावींना किंवा त्यांच्याबद्दल कधी माझ्यातून चुकून शब्द एखादा गेला असेल माझ्यातून तर त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही? मी पण सासऱ्यांची, आई वडिलांची आणि घरातल्या मोठ्या माणसांची. कधी सासऱ्याने वेळेत काय दिलं नसेल, काय बोलले असतील, कोणाला काय चुकून, माझं बोलणं स्पष्ट आहे. त्यामुळे मी त्यांची क्षमा मागते सगळ्यांची. मग आज आता महत्वाचा क्षण आलेला आहे, पैठणीचा. तुम्हाला विचारतो, चला आधी दिराला विचार. या दोघींपैकी कोणी जिंकावं असं वाटतंय तुम्हाला? तेजू. म्हणून कोण जिंकावं असं वाटतं? मिसेस माझी बायको. का घरात राहायचंय म्हणून? आता समजा जाऊ बाई. तेजूलाच, कारण ती पार्टिसिपेट झाले म्हणून तिला मिळून दिलं. त्याने हरवलं ना म्हणून राग आहे माझ्यावर. बरं, आता हा महत्वाचा टप्पा आणि पैठणीचा खेळ. बघूया कोण जिंकणार पैठणी. ही रिंग आहे, ती 1 या गुणावरती, अंकावरती पडली तर 1 गुण, 2 अंकावर पडली तर 2 गुण. 10 संधीमध्ये तुमच्या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाका 1. त्यांचा पण 1 दे, टाका 1 आणि 1 2. 3 संधी 2 गुण, 4 संधी 2 गुण, 5 4 2 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 1 6 आणि 4. आता तुम्ही टाका पुढचे. 7 8 9 10 2 6 7. चला, निर्णय आपल्या समोर आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. वैदिना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, अभिनंदन. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना आणि घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदो ही प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.